नमस्कार सर्वांना। तर आज मी कलिंगडाचं सरबत मिल्कशेक बनवते। त्यासाठी मी अख्खा कलिंगड घेतलेला आहे आणि याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि याच्या बिया पण काढल्या आहेत। आता याचे बारीक बारीक पीसेस करून घेऊया आणि मग सरबत बनवायला घेऊया। हे पाहिजे ते मी दूध घेते, हे थंड दूध आहे, मी गरम करून थंड करून घेतलेलं आहे। ते 3 वाट्या मी दूध घेतलं। मी सर्व बिया काढून छान बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत कलिंगडाच्या। खरोखर या उन्हाळ्यात असं थंड थंड खायला खूप मजा येते। तर हे माझे 2 वाट्या मी घेतले आहेत तुकडे। तर ह्याच्यामध्ये मी 2 चमचे टाकलेले आहेत। तर ह्याच्यामध्ये थोडासा सब्जा टाकूया। कलिंगड मी पाण्यासकट घालते, कलिंगडाचं पाणी देखील तयार निघालेलं आहे। चालतं ते पण छान आणि गोड पण असतं ना ते। आता ह्याच्यामध्ये मी रोज सिरप आहे, आपलं 3 वाट्या दूध आहे म्हणून मी याच्यामध्ये 6 चमचे मी घालते रोज सिरप। छान असं ढवळून घेऊया। कसं गोड, किती गोड आहे कलिंगड, किती गोड असतं त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये साखर घालायची। मी थोडीशी साखर घालून घेते याच्यामध्ये। हे 2 चमचे फक्त मी साखर टाकलेली याच्यामध्ये। तर आता हे चांगलं ढवळून घेऊया। आता सरबत ग्लासामध्ये काढूया। छान मिक्स झालेले, साखर पण विरघळलेली आहे। आता तुम्ही पाहिजे असंच पिया किंवा अजून थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही हे सरबत पिऊ शकता। मी ह्याच्यामध्ये बर्फ टाकलेला नाही आहे, कलिंगड पण मी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं होतं फोडी करून। बरं, बर्फ टाकायची काही गरज पडत नाही। मग थोडेसे बारीक फोडी करायच्या, आदल्या दिवशी ठेवल्या तरी चालतात त्या फ्रीजमध्ये। थोडंसं डेकोरेशन करूया। पहा कसं सरबत आपलं, तुम्ही पण करून बघा। आता याच्यामध्ये थोडंसं रोज सिरप कमी वाटते पण पुरे आहे तेवढंसं, त्याच्याने पण गोड होतं। तुम्ही पण करून बघा या उन्हाळ्यामध्ये। छान सरबत आहे अगदी कलिंगडाचं। आता कलिंगडाचा आपण ज्यूस पण बनवू शकतो, ज्यूसला काही दूध लागत नाही। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।